गोविंद गावडेचे आणि तुमचे चालू कसं आम्ही पहिले स्टेटमेंट तांचे तुमचे तांचेर आता तुम्ही मिनिस्ट्री जर घेता आणि मिनिस्ट्री तांची मेळ्ळी की मागीर ते परतूय आमकां ते दिसतले की ना ताणे ते केला म्हणतो हांव करचो ना जे प्रोजेक्ट्स आहा ते सगळे आपण हाडून दवरतो. आजपर्यंत खंयच्याच प्रेसा समोर हांवें गोविंद गावडे संदर्भात कितें स्टेटमेंट केल्लो आसा चुकून तुजो हांवें केला आसा तो म्हजे कडेन तुमी हाडून दाखोवचो म्हाका. हांवें इतलेंच सांगलां की एखाद्या विशया संदर्भात कोणाचें जर म्हजें पटना आसत जर जायत न्ही पटना आसत जर जायत न्ही पटना आसत जर जायत न्ही जाल्यार हांवें त्या बऱ्याच वेळाचेर स्टेटमेंट केला. म्हणजे ताजेच बाबतीत न्ही जे लोकांचे तूं सामाजीक क्षेत्रांत अनेक प्रकारचे लोक तुका आपटता आणि जर ताजे पटना आसत जर जायत न्ही हांव अनेक वेळाचेर म्हणलें हांव ताजे सावळी सुद्दां रावना म्हणून हे अनेक पाटी विधान केल्लें आसा आणि विधान केल्लें आसा इनडायरेक्ट मेसेज पावयलोच आसा डायरेक्ट सुद्दां म्हणूंक ना तरी इनडायरेक्टली तुम्ही हे विधान केल्लेच आसा. कितें कशें म्हणजे त्यांचे आणि तुमचे जे विचार कळटा म्हणजे रिएक्शन एक्शन अँड रिएक्शन इट ऑलवेज हिट्स इच अदर. सो इज इट एनिथिंग हांव कोणाच्या हांव कोणाच्याच झंझटांत पडना. म्हणजे हांव म्हजें डेव्हलपमेंट म्हजें जें काम आसा ताजे कडेन पूर्ण फोकस आसा ते म्हजे कडेन सायडीन म्हाका कोण त्रास करता हें करता म्हणून ताजे कडेन हांव केन्नाच पळोवना. कारण म्हणजे हांव एक इतले वर्सां राजकीय तशें काय ना फाल्यां गोविंद गावडे आपलें काम घेवन सुद्दां तुमच्या एज अ मिनिस्टर जाल्यार तुमी ताजेर काम करूंक जाय न्ही रे करपाक जाय. आणि म्हजो एखादो व्यक्ती म्हणून जे आसा न्ही म्हणजे केन्नाच हांव आकाश पावणे केन्नाच पळयना कोणाचे म्हजो आकाश भाव नासता. तो कितलो दुश्मन आसलो म्हणजे आमचे पटना आसा जाल्यार म्हजो आकाश भाव म्हणटा खंयच्याच मनशाचे ना. इवन आतां काणकोण म्हालांक जितले म्हजे बरोबर विरोधांक उबे रावले जे कॅन्डिडेट्स वगैरे जाय तांच्या 1% जो म्हजो आकाश भाव ना इलेक्शन जिखले की विशय सोंपो लोकांनी आमकां निवडून हाडले आसा जर जायत जाल्यार ताजो वैयक्तीक आमी हें कित्याक